नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहे रेडमी K70, जो की खतरनाक मोबाईल काढला आहे रेडमीने. कसा याचा स्पेसिफिकेशन पाहू आपण काय काय याच्यामध्ये. तर याच्यामध्ये रेडमी K70मध्ये आहे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2चं प्रोसेसर. 8 Gen 2चं प्रोसेसर मोठं प्रोसेसर आहे, जे की 8 Gen 2चं प्रोसेसर आहे K70मध्ये. ओप्पो K70मध्ये तुम्हाला दाखवू शकतो, इकडे स्क्रीन आहे आपली. याच्यामध्ये जे ऑक्टाकोर कोणकोणते प्रोसेसर आहेत ते पाहू आपण. याच्यामध्ये ऑक्टाकोर 3.2 GHz सिंगल कोअर आहे, ते 2.8 GHz क्वाड कोअर प्लस 2 GHz ट्राय कोअर असे जे आहेत, जे स्नॅपड्रॅगन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3साठी आहेत. याच्यासाठी ते प्रोसिजर आहेत त्याच्यासाठी. आणि आता आपण जे रॅम पाहू किती आहे, तर याची रॅम आहे 12 GB ची रॅम आहे. मोठा रॅम आहे, अनस्पेसिबल. डिस्प्ले जो आहे 6.67 इंचचा डिस्प्ले आहे. 16.94 सेंटीमीटरचा आहे. ओलेड डिस्प्ले, जो की रातच्या अंधारात तुम्हाला टेन्शनचं काम नाही, म्हणजे परफेक्ट दिसणार आहे. आणि याच्यामध्ये जे पिक्सल आहे 1440 मल्टिप्लाय बाय 3200 पिक्सलचा QHD प्लस आहे. म्हणजे क्वालिटी HD दाखवू शकते, हा क्वालिटी HD जर दाखवू शकता, म्हणजे पिक्सल बी मोठा पिक्सल आहे. आणि याचा जो रिफ्रेश रेट आहे 120चा HZचा रिफ्रेश रेट आहे. बेंचलेस विथ पंचोल डिस्प्ले आहे. 120चा रिफ्रेश रेट आहे, जागी चांगला आहे. आणि डिस्प्ले मोठा आहे, 6.67 इंचचा डिस्प्ले आहे. 50चा एक कॅमेरा आहे, 3 कॅमेरा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे त्याला. 50चा एक प्रायमरी कॅमेरा आहे, तो वाईड अँगल देते. आणि एक आहे अल्ट्रा वाईड आहे, 8 मेगापिक्सल अल्ट्रा विथ अँगल आहे तो. आणि मायक्रो जो याच्यामध्ये मायक्रो दिला आहे, 2 मेगापिक्सलचा मायक्रो आहे. LED फ्लॅशसुद्धा याच्यामध्ये. आणि याचं जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे किती येशील 4K असते, पाहिलं तुम्ही आता. हे 8K आहे, 8K जे की 30 FPS नाही 24 FPS वर देऊ राहिलं, म्हणजे चांगली रेकॉर्डिंग आहे. आणि 16चा वाईड अँगल फ्रंट आहे. फ्रंटसुद्धा याच्यात मोठा दिलेला आहे कॅमेरा. फुल HDची रेकॉर्डिंग करते 30 FPS वर. 5000 mAhची बॅटरी दिला आहे, जी की मोठी बॅटरी आहे. आणि 5G इंडिया सपोर्टेड आहे. नॅनो सिम कार्ड असतात छोटे छोटे. आणि इंडिया 5G सपोर्टेड आहे, टेन्शनचं काम नाही. आणि 5000 mAhची बॅटरी दिला आहे, जी की मोठी बॅटरी आहे. 120 वॅटचं जे की टाईप Cचं चार्जर सपोर्ट करते. फास्टेस्ट चार्जिंग सपोर्टेड आहे इंडियामध्ये. म्हणजे 5G आहे, टेन्शनचं काम नाही, म्हणजे मोठी आहे. याच्यात 256 GB इंटरनल स्टोरेज आहे. फक्त येणे एक दिलं नाही, नॉन एक्सपांडेबल आहे याच्यात इंटरनल स्टोरेज, जे की 1 TBचा इंस्टॉल स्टोरेज एक्सपांडेबल असते. पण याच्यात काहीच नाही, डस्ट रेजिस्टंट वाटर रेजिस्टंट येणं दिलं नाही. मोबाईल एक नंबर आहे. घ्यायचा असला तर अपकमिंग मोबाईल्स आहे. आणि जर तुम्हाला घ्यायचा असला तर मोबाईल घेऊ शकता. आता लॉन्च होणार आहे, हा तारीख काही माहीत नाही, परंतु चांगला मोबाईल आहे. घ्यायचा असेल तर घेऊ शकता. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.